परमेश्वराच्या नावाला पुन्हा एक वार धन्यवाद देऊ, त्याची उपकार स्तुती करू, त्याच्या नावाला मान महिमा गौरव देऊ. कारण सप्टेंबर महिन्याचा पहिलाच प्रभुवार देवबापाने आपल्या आयुष्याला ह्या ठिकाणी जोडलेला आहे आणि म्हणून परमेश्वराचं उपकार स्मरण करत त्याच्या अंगणामध्ये आपण ह्यावेळेस प्रवेश करूया. अलायन्स मराठी चर्च भुसावळ यांच्यातर्फे आपल्याला आजच्या असणाऱ्या ह्या प्रभुवारच्या भक्तीचं ह्यावेळेस आम्ही सर्वजण या ठिकाणी आमंत्रण देत आहोत. स्तोत्र 105 मध्ये देवाचं वचन आमच्या संगती येण्याप्रमाणे म्हणतं, ते म्हणतं, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धावा करा, राष्ट्रास त्याची कृत्य जाहीर करा, त्याचे गुणगान करा, त्याची स्तोत्रे गा, त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा, त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा. जे परमेश्वरासाठी आतुर झाले आहेत त्यांचे मन हर्षित हो. परमेश्वर व त्याचे सामर्थ्य ह्यांचा शोध करा, त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा. त्याने केलेली अद्भुत कृत्ये, त्याचे चमत्कार व त्याच्या तोंडचे निर्णय आठवा. त्याचा सेवक अब्राहम याचे वंशज हो, त्याचे निवडलेले याकोबाचे वंशज हो, तुम्ही असे करा. चला तर मग पुन्हा एक वार ह्या ऑनलाईन भक्तीच्या द्वारे परमेश्वराचं नामस्मरण करू, परमेश्वराची आराधना आजच्या भक्तीच्या द्वारे करू. डोळे झाकूया आणि प्रार्थना करू. स्वर्गीय आमच्या जिवंत देवबापा, आम्ही पुन्हा एक वार ख्रिस्त येशूच्या नावामध्ये तुझे आभार मानतो की पुन्हा एक वार प्रभू तुझी भक्ती आराधना करण्यासाठी तुझी कृपा पुरवलीस. देवबापा, आम्ही पुन्हा एक वार जीवात्मा शरीर तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. आजची असणारी संपूर्ण भक्ती तुझ्या हातामध्ये देतो आणि प्रार्थना करतो की आजच्या भक्तीचा ताबा तू घे. तू ये, आमच्यामध्ये उपस्थित तू राहा आणि आत्माने आणि खरेपणाने भक्ती करण्यासाठी लागणारी सर्व प्रकारची कृपा तू दे. आज ज्या ज्या घरामध्ये तुझी उपासना देवबापा होत आहे ती प्रत्येक उपासना प्रत्येकासाठी येशूच्या नावामध्ये आशीर्वादाची तू कर. सर्वस्व तुझ्या हातामध्ये देत धन्यवाद देत प्रार्थना ख्रिस्त येशूच्या द्वारे प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. आता आपण प्रथम गीत प्रभू येशूच्या स्तवनासाठी घेणार आहोत. आधी वंदन देवा तुला. Krista Yesu hachi tara
आता आपण पुढचं गीत प्रभू येशूच्या आराधनासाठी घेणार आहोत. आखरी नरसिंगा फुका जाने वाला है. आता आपण प्रभू येशूच्या उपस्थितीमध्ये जाणार आहोत आणि वर्शिप सॉन्ग घेणार आहोत. येशू मसीह के लहू का. मसीह के लहू का झंडा हमने उठा लिया. यीशु मसीह के लहू का झंडा हमने उठा लिया. करके इकरार तज के संसार अपना सब उसको दे दिया. करके इकरार तज के संसार अपना सब उसको दे दिया. यीशु मसीह के लहू का झंडा हमने उठा लिया.
उसको दे दिया, करके इकरार तज के संसार, अपना सब उसको दे दिया। आगे कदम बढ़ा चुके, मुड़ के कभी न देखेंगे। आगे कदम बढ़ा चुके, मुड़ के कभी न देखेंगे। आ जाए मौत तो भी तो क्या, उसको कभी न छोड़ेंगे। आ जाए मौत तो भी तो क्या, उसको कभी न छोड़ेंगे। जीना मसीह, मरना मसीह, यही हमारी जिंदगी। जीना मसीह, मरना मसीह, यही हमारी जिंदगी। उसके कदमों पर चलने को आगे कदम बढ़ा दिया। उसके कदमों पर चलने को आगे कदम बढ़ा दिया। करके इकरार तज के संसार, अपना सब उसको दे दिया। करके इकरार तज के संसार, अपना सब उसको दे दिया। यीशु मसीह के लहू का झंडा हमने उठा लिया। यीशु मसीह के लहू का झंडा हमने उठा लिया। करके इकरार तज के संसार, अपना सब उसको दे दिया। करके इकरार तज के संसार, अपना सब उसको दे दिया। अपना सब उसको दे दिया। अपना सब उसको दे दिया। यावेळेस आत्ताच आपण स्तवनाच्या द्वारे, परमेश्वराच्या नामस्मरणाच्या द्वारे ह्या ठिकाणी आपण परमेश्वराची आराधना ह्या ठिकाणी केलेली। परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ आणि आता देवाच्या वचनाकडे वळण्याच्या अगोदर आपले डोळे झाकूया आणि देवाकडे ही प्रार्थना करूया की जे वचन आपल्यापर्यंत येत आहे त्या वचनाच्या नुसार देवाने आमच्या अंतःकरणाचा ठाव घ्यावा, आम्हाला आमच्या असणाऱ्या आत्मिक जीवनामध्ये त्याने त्याच्या वचनाच्या द्वारे परिपक्व करावं, उन्नत करावं, प्रगत करावं, त्यासाठी प्रार्थना करू। डोळे झाकूया आणि प्रार्थना करू। देवबापा, आम्ही पुन्हा एक वार आमचं जीवन तुझ्या हातामध्ये देतो। परमेश्वरा, स्तवनामध्ये बसणारा तू आमचा देव आहेस। वेगवेगळ्या माध्यमातून तू आमच्या संगती संधान साधतोस। प्रभू, तुझं जे अद्भुत असं प्रकटीकरण जे देवाच्या वचनाच्या द्वारे, तुझ्या वचनाच्या द्वारे तू आम्हाला दिलंस देवबापा, त्या असणाऱ्या तुझ्या वचनाकडे, तुझ्या शब्दाकडे आम्ही लक्ष केंद्रित करत असताना प्रभू आमचे अंतचक्षु तू उघड, आम्हाला समजणारा अंतकरण तू दे। ह्यासाठी प्रभू की तुझ्या वचनातली असणारी गंभीरता, तुझ्या वचनातला असणारा आनंदाचा आस्वाद देवबापा आम्ही घ्यावा। ज्याप्रमाणे शमूएल तुझ्या संगती बोलत असताना तो म्हणतो की बोल, तुझा दास ऐकत आहे। प्रभू, आज आम्ही सर्वजण एका मनाने, एका दिलाने प्रभूजी तीच प्रार्थना करतो की बोल, आम्ही तुझं वचन ऐकण्यासाठी आतुर झालेलो आहोत। तुझा दास ऐकत आहे प्रभू। प्रभू, तू आमच्या संगती बोलणारा आमचा जिवंत देवबाप तू हो। इथून पुढची सर्व वेळ तुझ्या हातामध्ये देत धन्य तारणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे प्रार्थना केली आहे म्हणून तू ऐक, आमेन। पुन्हा एक वार देवाच्या वचनाकडे आपण लक्ष केंद्रित करू। मागील ह्या शनिवारी जी व्हॉट्सअपच्या द्वारे वर्शिप ऑर्डर आपल्यापर्यंत आलेली आहे त्या वर्शिप ऑर्डरच्या अनुसारे जो शास्त्रभाग ह्या ठिकाणी दिलेला आहे त्या शास्त्रभागाकडे आपण यावेळेस लक्ष केंद्रित करणार आहोत।
तत्पूर्वी त्याच्या अगोदर माझा खात्रीचा विश्वास आहे की आपण लॉकडाऊन 4मध्ये ऑलरेडी त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि बऱ्याचशा गोष्टींमध्ये शिथिलता जरी आलेली असेल तरी पण माझा खात्रीचा विश्वास आहे आणि सेवक ह्या नात्याने मी तुम्हाला विनंती करू इच्छितो की जर गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा, स्वतःची काळजी घ्या आणि ह्या असणाऱ्या महामारीमधून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी जरूर आपल्या प्रियजनांसाठी मंडळीसाठी प्रार्थनेत आठवण ठेवा. देवाच्या वचनाकडे थोड्या वेळ आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. जे 2 शास्त्रभाग आम्ही ह्या ठिकाणी व्हॉट्सअपच्या द्वारे आपल्यापर्यंत गृहभक्तीसाठी पोहोचवलेले आहेत. पहिला शास्त्रभाग की जो जुन्या करारामधून घेतला गेला, निर्गमाचं पुस्तक, याचा असणारा 13वा अध्याय आणि 17व्या वचनापासून ते 22व्या वचनापर्यंत आणि त्याच्यानंतर इफिसकारासपत्राचा पहिला अध्याय आणि पहिल्या वचनापासून ते 14व्या वचनापर्यंतचे असणारे हे दोन्ही शास्त्रभाग आज पुन्हा एक वार आम्ही इफिसकारासच्या मंडळीकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मागच्या असणाऱ्या प्रभुवारी आम्ही गुंतवणुकीविषयी आम्ही त्या ठिकाणी बघितलं की देवाच्या गुंतवणुकीमध्ये देवाचा सत्संकल्प आहे, देवाच्या गुंतवणुकीमध्ये देवाचा मनोदय आहे आणि त्याच्यानंतर देवाची गुंतवणूक ज्यावेळेस आमच्यासाठी ज्यावेळेस एक इन्व्हेस्टमेंट म्हणून आम्ही ज्यावेळेस तिच्याकडे आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत तर ते देवाच्या सत्संकल्पाच्या द्वारे त्यांनी आमच्या जीवनामध्ये ते दिलेलं आहे की ख्रिस्ताच्या दत्तकपणाच्या द्वारे वधस्तंभावर आम्हाला ते दिसलेलं आहे. आणि एवढंच केवळ नव्हे तर आमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताचं असणारं महत्त्व आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं. आणि म्हणून जो शास्त्रभाग इफिसकारास पत्राचा पहिला अध्याय आम्ही जो बघितला आणि त्याच्या 5व्या वचनाकडे आम्ही मागच्या वेळेस लक्ष दिलं, आज आम्ही 6व्या आणि 7व्या वचनाकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत. ज्या गुंतवणुकीविषयी आम्ही पाहिलं, आता आम्ही गुंतवणुकीच्या असणाऱ्या उदात्त हेतूकडे आम्हाला बघणं गरजेचं आहे. 5व्या वचनामध्ये जी गुंतवणूक आमच्या आत्मिक जीवनामध्ये सर्वसमर्थ परमेश्वराच्या द्वारे झाली, त्या गुंतवणुकीचा उदात्त हेतू आम्हाला 6व्या वचनामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि 6वं वचन आमच्या संगती ह्या ठिकाणी येण्याप्रमाणे म्हणतं की त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झालं. म्हणजे हे झालं याचा अर्थ वरचं जे वचन आहे, म्हणजे वचन 5वं जे आहे, या 5व्या वचनामध्ये लिहिणारा लेखक संत पौल जे आम्हाला सांगतो की देवाचा त्याच्या असणाऱ्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे ख्रिस्त येशूचं आमच्या जीवनामध्ये येणं, दत्तकपणाचं वारीस आम्हाला त्यांनी नेमून ठेवणं, ते पण ते वारीस होण्यासाठी या सर्व गोष्टींची नेमणूक करत असताना त्याच्यामध्ये ख्रिस्ताची प्रीती, ख्रिस्ताचा कळवळा आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. हे जे सर्व झालं त्याच्याविषयी आता संत पौल त्याचं कारण ह्या ठिकाणी देतो आणि तो कारण देत असताना या ठिकाणी तो 6व्या वचनामध्ये तो म्हणतो, त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झालं. हे जे झालं हे केवळ एका कारणामुळे झालं. हे जे झालं ते केवळ त्याच्या पाठीमागं असणारं एक मूळ जो उदात्त हेतू आहे हे त्याच्यामुळं झालं. आणि म्हणून सर्वसमर्थ परमेश्वर ज्या प्रकारे वचन 5 मध्ये त्याच्या आत्मिकतेनुसार आणि त्याच्या असणाऱ्या सार्वभौमत्वानुसार ज्याप्रमाणे तो त्याच्या लेकरांशी, त्याच्या असणाऱ्या विश्वासणाऱ्यांशी ज्याप्रमाणे तो डील करतो, त्याचं कारण 6व्या वचनामध्ये तो म्हणतो, त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झालं. हे केवळ दुसऱ्या तिसऱ्या गोष्टीसाठी झालेलं नाहीये, हे केवळ कोणाला तरी वेगळ्या व्यक्तीला त्याचा सन्मान मिळावा म्हणून झालेलं नाहीये. हे जे झालेलं आहे ते कुठेतरी काहीतरी वेगळी गोष्ट आम्हाला केवळ माहितीसाठी मिळावी त्याच्यासाठी झालेलं नाहीये. ह्याच्यातनं केवळ एकच हेतू संत पौल त्या ठिकाणी सांगतो आणि त्याचा उदात्त हेतू अतिशय क्लिअर आहे. त्याचा असणारा उदात्त हेतू हा अतिशय इतरांना, विश्वासणाऱ्यांना समजण्याजोगा आहे. आणि तो उदात्त हेतू काय? तो म्हणतो त्याच्या कृपेच्या. प्रिय बंधू भगिनींनो, लक्षात घ्या, 3 महत्वाचे शब्द ह्या असणाऱ्या 6व्या वचनामध्ये तो वाचतो. 6व्या वचनाचा असणारा जो पहिला भाग आहे त्याच्यामध्ये 3 महत्वाचे शब्द तो आम्हाला त्या ठिकाणी सांगत आहे. पहिला जो शब्द आहे तो त्या ठिकाणी तो म्हणतो की त्याच्या कृपेच्या, दुसरा शब्द आहे गौरवाची आणि तिसरा शब्द आहे स्तुती व्हावी.
सो आम्ही आज ह्या 6व्या वचनाकडं, या असणाऱ्या पहिल्या भागाकडं आणि त्याच्यानंतर असणाऱ्या 6व्या वचनाचा जो दुसरा भाग आहे त्याच्याकडं आम्ही बघायचा प्रयत्न करणार आहोत. संत पौल ह्या ठिकाणी सांगत असताना ज्यावेळेस तो कृपेविषयी बोलतो, ज्यावेळेस तो गौरवाविषयी बोलतो, ज्यावेळेस तो स्तुतीविषयी बोलतो, ह्या तिन्ही असणाऱ्या मूळ शब्दांना किंवा मुख्य शब्दांना तो ह्या ठिकाणी एकत्रित करत असताना त्याची गुंफण जी आहे ती फार सुंदर रीतीने ह्या ठिकाणी आम्हाला तो सांगतो. तो म्हणतो त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झालं. त्याच्या कृपेच्या महत्वाची गोष्ट काय प्रिय बंधू भगिनींनो, की त्याची जी कृपा आहे ती गौरवाने मुकुटमंडित आहे. त्याची कृपा ही गौरवयुक्त आहे आणि त्याचं गौरव हे कृपायुक्त आहे. लक्षात घ्या शब्द, त्याची कृपा ही गौरवयुक्त आहे आणि त्याचं गौरव हे कृपायुक्त आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही या वचनाकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो, की त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही देवाच्या गौरवाविषयी लक्ष केंद्रित करणार आहोत, आम्ही ह्या शब्दाकडे आम्ही विशेष करून लक्ष केंद्रित करणार आहोत. कारण देवाची कृपा काय आहे, देवाची कृपा आमच्या जीवनामध्ये कशा रीतीनं काम करते, देवाची कृपा आमच्या जीवनामध्ये कशी काम करते किंवा कुठं काम करते, याच्याविषयी आम्ही बऱ्याच वेळेस ऐकलेलं आहे. कृपा की ज्याला इंग्लिशमध्ये ग्रेस म्हटलेलं आहे. आणि आम्हाला एकच उदाहरण आम्हाला माहिती की शाळेत ज्यावेळेस आम्ही ज्यावेळेस नापास होतो, ज्यावेळेस आम्हाला जे ग्रेस मार्क दिले जातात त्यानुसार आम्ही मग त्या पुढच्या स्टेजमध्ये पोहोचण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी लायक ठरत असतो. त्याचप्रमाणे देवानं ख्रिस्ताच्या करवी आमच्या जीवनामध्ये कृपा ओतली. कारण जर आम्ही योहानाच्या शुभवर्तमानामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की ख्रिस्ताच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये कृपा विपुल झाली. त्याच्या जीवनाच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये कृपेवर कृपा मिळाली, देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि म्हणून देवाची कृपा जी आहे ही गौरवयुक्त आहे. आणि म्हणून ह्या त्याच्या कृपेकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत, दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस आम्ही 6व्या वचनामध्ये जर आम्ही येतो त्यावेळेस जर तुम्ही बारकाईनं जर ह्या लिखाणाचा किंवा ह्या पत्राचा जर अभ्यास केला, 6व्या आणि 7व्या वचनामध्ये त्या ठिकाणी कृपेच्या 2 वेळेस त्या ठिकाणी शब्द आलेला आहे. आणि हे दोन्ही शब्द म्हणजे 6व्या वचनामध्ये जो शब्द आलेला आहे तोच त्या ठिकाणी म्हटलंय त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झालं. त्याच्यानंतर 7व्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस 7व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे, त्याच्या कृपेच्या गौरवाप्रमाणे आणि त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे. प्रिय बंधू भगिनींनो, ही टर्म आम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. ह्या असणारा हा जो एक प्रकारचा सिद्धांत संत पौल आमच्या समोर ठेवत आहे, ह्या गोष्टी त्या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. कृपेला जर ग्रीकमध्ये काय म्हटलेलं आहे तर त्याला चॅरिस हा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. आणि चॅरिस ह्या शब्दापासून आम्हाला माहिती आहे चॅरिटी हा शब्द त्या ठिकाणी आला. त्याच्यानंतर ज्यावेळेस आम्ही गौरव ह्या शब्दाकडे येतो, गौरव ह्या शब्दाला त्या ठिकाणी डॉक्सा असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, DOXA, आणि त्याला इंग्लिशमध्ये ग्लोरी हा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, कृपेविषयी आम्हाला अनेक वेळेस आम्ही ऐकलेले आहे, पण आज आम्ही जे ऐकणार आहोत ते आम्ही देवाच्या गौरवाविषयी ऐकणार आहोत. देवाचं गौरव अनेक वेळेस पवित्र शास्त्रामध्ये, स्तोत्रामध्ये, उत्पत्तीच्या ग्रंथापासून ते प्रकटीकरणापर्यंत आम्हाला गौरव हा शब्द त्या ठिकाणी पाहायला मिळतो, आम्हाला अभ्यासाला मिळतो. प्रिय बंधू भगिनींनो, काय हो नेमकं हे गौरव? हे गौरव नेमकं काय आहे? आणि म्हणून आज ज्या गोष्टीकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत, आम्ही हेच बघणार आहोत. 6व्या वचनामध्ये तो म्हणतो त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जी देवानं कृपा ख्रिस्ताच्या करवी आमच्या जीवनामध्ये ओतलेली आहे, आम्ही कृपेविरहित देवाचं गौरव करू शकत नाही. कृपेशिवाय आम्ही देवाचं गौरव करू शकत नाही. देवानं ख्रिस्ताच्या करवी आमच्या जीवनामध्ये ती कृपा तो ओतत गेला. ज्याप्रमाणे विलाप गीताच्या पुस्तकामध्ये म्हणत असताना म्हणतो की त्याची कृपा आमच्या जीवनामध्ये दररोज नवी होते, आम्ही भस्म झालो नाही, ही त्याची कृपा आहे. आणि म्हणून जोपर्यंत आम्ही त्याच्या कृपेचा अनुभव घेत नाही तोपर्यंत सर्वसमर्थ देव कोण आहे, सर्वसमर्थ देवाचं अस्तित्व
नेमकं कसं आहे हे आम्ही त्याच्या गौरवाच्या द्वारे त्याला प्रगट करू शकत नाही. आणि म्हणून देवाला जर गौरव द्यायचा आहे तर त्याच्या अस्तित्वाकडे आम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. कारण देवाचं गौरव हे देवाच्या अस्तित्वाचा एकमेव पुरावा आहे. लक्षात घ्या प्रिय बंधू भगिनींनो, देवाचं गौरव हे देवाच्या अस्तित्वाचा एकमेव पुरावा आहे. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही या देवाच्या गौरवाकडे आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत, देवाच्या त्याच्या असणाऱ्या ग्लोरियस कॅरेक्टरिस्टिक्सकडे ज्या वेळेस आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत, आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे. देवाची कृपा जी आहे ही देवाची कृपा गौरवी आहे, गौरवाने मुकुट मंडित आहे. आणि ह्या गौरवाकडं आज आम्हाला लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. देवाचे प्रत्येक आशीर्वाद त्यानं जे आम्हाला दिलेले आहेत. संत पौल थोडक्यात ह्या ठिकाणी तो काय म्हणतो माहिती आहे का, या 6व्या वचनाच्या द्वारे त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. वास्तविक पाहता इफिस्करास पत्र 1 अध्याय आणि त्याची 14 वचनं जी आहेत ना, ह्या 14 वचनांमध्ये संत पौल ह्या असणाऱ्या इफिस्करास मंडळीला मिळालेल्या त्या आशीर्वादांविषयी बोलत आहे. आणि ते इतके सुंदर सिस्टमॅटिकली तो आशीर्वाद त्या ठिकाणी सिक्वेन्सने त्या ठिकाणी तो लिहिते. आणि ते आशीर्वाद काय आहेत हे आम्हाला त्याच्या कृपेशिवाय नाही समजू शकणार. आणि म्हणून देवाचे आशीर्वाद जर आम्हाला समजून घ्यायचे आहेत, देवाच्या आशीर्वादांचा अनुभव घ्यायचा आहे, तर त्याच्या गौरवासाठी आणि त्याच्या स्तुतीसाठी त्याने ते आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये दिलेले आहेत, हे आम्हाला मान्य करून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून ख्रिस्ती विश्वासणारे जे आम्ही त्याच्या असणाऱ्या मंडळीचे अविभाज्य घटक आहोत, आम्हाला हे समजून घेणं गरजेचे प्रिय बंधू भगिनींनो, देवाचं गौरव हे कृपायुक्त आहे. कृपे विरहित देवाचं गौरव त्या ठिकाणी नाही. आणि देवाचे प्रत्येक आशीर्वाद हे त्यानं आमच्या जीवनामध्ये त्याच्या गौरवासाठी आणि त्याच्या स्तुतीसाठी दिलेले आहेत. आणि म्हणून आमच्या प्रत्येक कृतीच्या द्वारे आम्ही त्याच्या असणाऱ्या अपार कृपेची असणारी जी समृद्धी आहे त्याचं गौरव आणि त्याची स्तुती आमच्या जीवनाच्या द्वारे होणं गरजेचं आहे. आणि म्हणून संत पौल त्या ठिकाणी म्हणतो त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झालं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देव आमच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी करत आहे की ज्या गोष्टींच्या द्वारे त्याची ही इच्छा आहे आणि आमचं ते आद्य कर्तव्य आहे की आम्ही देवाला ते गौरव द्यावं. आता ते गौरव देणं म्हणजे नेमकं काय करणं? देवाचा जो सन्मान आहे, देवाचं असणारं जे दैवीपण आहे, त्याला कुठल्याही प्रकारे डायल्यूट न करता, कुठल्याही प्रकारे त्याच्या असणाऱ्या दैवत्वाशी किंवा त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्सशी त्या ठिकाणी भेळ मिसळ न करता, त्याचा आहे तोच सन्मान त्याला जसाच्या तसा देणं म्हणजे त्याचं गौरव करणं, त्याचा गौरव करणं. आणि अनेक वेळेस आम्ही म्हणतो की आम्ही प्रभू आम्ही तुझा गौरव करतो, गौरव करतो, गौरव करतो. आपण अजूनही आमच्या मंडळीतल्या विश्वासणाऱ्यांना हे माहित नाही की आम्ही देवाचं गौरव करतो म्हणजे नेमकं काय करतो. मलिन होऊन देवाचं गौरव करता येईल का? पापिष्ट जीवनाने देवाचं गौरव करता येईल का? अंतःकरणामध्ये वाईट गोष्टी ठेवून देवाचा गौरव करता येईल का? माझ्या मनामध्ये काहीतरी वेगळ्या प्रकारच्या गोष्टी ठेवून देवाचा गौरव करता येईल का? प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून देवाचं गौरव आम्हाला कुठं दिसतं माहितीये का? प्रगटीकरणाचं पुस्तक आणि त्याचा असणारा 4था जो अध्याय आहे, त्या 4थ्या अध्यायाकडे जर आम्ही आलो तर त्या ठिकाणी जी बरीचशी वचने, जवळजवळ 11 वचनं जर आम्ही त्या ठिकाणी पाहिले की ज्या ठिकाणी रॅप्चर त्या ठिकाणी होतं, संत योहानाला त्या ठिकाणी स्वर्गामध्ये वर ये, ज्यावेळेस सर्वसमर्थ परमेश्वराची वाणी त्या करण्याच्या ध्वनीसारखी त्याला त्यावेळेस बोलवते. आणि त्या ठिकाणी ज्या गोष्टी घडून आल्या पाहिजेत त्या ज्यावेळेस तो सर्वसमर्थ परमेश्वर त्या ठिकाणी दाखवायला ज्यावेळेस तो त्याला सुरुवात करतो, त्यावेळेस तो त्याला स्वर्गात घेतलं जातं. आणि त्या स्वर्गामध्ये ज्यावेळेस तो राजासन मांडलेलं बघतो, त्या राजासनावर कोणी एक बसलेला त्याला दिसतो. त्या राजासनाच्या भोवती त्याला पाचेसारखं एक मेघधनुष्य त्या ठिकाणी दिसतं. 4थ्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो, प्रगटीकरणाच्या 4थ्या अध्यायाच्या 4थ्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो, त्यावेळेस त्या ठिकाणी म्हटलेलं आहे राजासनाभोवती 24 आसने होती आणि त्या आसनावर शुभ्र वस्त्रे परिधान केलेले व डोक्यावर सोन्याचे मुकुट घातलेले 24 वडील बसलेले होते. राजासनाच्या आतून विजा, वाणी व मेघ
मेघगर्जना निघत होत्या, पेटलेल्या 7 मशाली राजासनापुढे जळत होत्या. त्या देवाचे 7 आत्मे आहेत. राजासनापुढे स्फटिकासारखा जणू काय काचेचा समुद्र होता आणि राजासनाच्या मध्यभागी व राजासनाच्या 4 बाजूस पुढे व मागे अंगभर डोळे असलेले 4 प्राणी होते. त्याच्यानंतर त्या 4 प्राण्यांचं असणारं विश्लेषण त्या ठिकाणी दिलं. ज्या वेळेस आम्ही 8व्या वचनामध्ये तो त्या ठिकाणी म्हणत होते, त्या 4ही प्राण्यांना प्रत्येकी 6 पंख असून ते प्राणी आतून बाहेरून सर्वांगी डोळ्यांनी भरलेले होते आणि पवित्र 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 जो होता, जो आहे व जो येणार, तो सर्वसमर्थ प्रभुदेव असे रात्रंदिवस म्हणतात. ते कधीच थांबत नाही. एवढंच नाही तर ते राजासनावर बसलेले जो युगानुयुग जिवंत आहे त्याचं जेव्हा जेव्हा ते प्राणी गौरव व सन्मान आणि उपकार स्तुती करतात. एवढंच केवळ नाही प्रिय बंधू भगिनींनो, 10व्या वचनामध्ये म्हटलेले, तेव्हा ते 24 वडील राजासनावर जो बसलेला त्याच्या पाया पडतात, जो युगानुयुग जिवंत त्याला नमन करतात आणि आपले मुकुट राजासना पुढे ठेवून म्हणतात, हे प्रभो आमच्या देवा, गौरव सन्मान व सामर्थ्य यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस, कारण तू सर्व काही निर्माण केले, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले. प्रिय बंधू भगिनींनो, देवाचं गौरव कुठं दिसतं? देवाचं गौरव त्या राजासनाच्या भोवती दिसतं. देवाचं गौरव कुठं दिसतं? ज्यावेळेस ते 24 वडील, ते 4 प्राणी आणि असंख्य दिव्यदूत त्याची स्तुती आणि आराधना करत असताना ते थांबत नाही. त्याचा सन्मान जसा आहे, त्याचा सन्मान जसा आहे, त्याचा असणारा, ते सन्मानित असणाऱ्या त्याच्या असणाऱ्या गोष्टी त्याला त्या दिल्याशिवाय ते राहत नाहीत. प्रिय बंधू भगिनींनो, त्याचं गौरव आम्हाला त्या ठिकाणी दिसतं. प्रिय बंधू भगिनींनो, देवाचं गौरव त्याच्या निर्मितीमध्ये आम्हाला दिसतं. देवाचं गौरव त्याच्या शब्दामध्ये आम्हाला दिसतं. देवाचं गौरव त्याच्या चमत्कारांमध्ये आम्हाला दिसतं. देवाचं गौरव त्यानं निर्माण केलेल्या तुम्हाला आणि माझ्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व उत्तमातल्या उत्तम आशीर्वादांमध्ये दिसतं. देवाचं गौरव ज्यानं तुम्हाला आणि मला घडवलं त्याच्या असणाऱ्या अस्तित्वामध्ये दिसतं. एवढंच केवळ नाही, देवाचं गौरव कुठं दिसतं माहिती आहे का प्रिय बंधू भगिनींनो? देवाचं गौरव तिथं दिसतं ज्या वेळेस तो शब्द बोलला आणि अवघ निर्माण झालं. देवाचं गौरव तिथं दिसतं ज्या ठिकाणी मोशेला जळत्या झुडपातनं त्यानं दर्शन दिलं, त्या ठिकाणी देवाचं गौरव दिसतं. देवाचं गौरव कुठं दिसतं? ज्या वेळेस देवानं स्वतःच्या हाताने आज्ञा लिहिलेल्या पाट्या त्या असणाऱ्या त्याच्या सेवकाच्या हातामध्ये दिल्या, त्यावेळेस त्याचं असणारं त्याचं गौरव त्या ठिकाणी दिसतं. एवढंच केवळ नाही, ज्यावेळेस सिनाई पर्वतावर मोशे त्या सर्व समर्थाला भेटून ज्यावेळेस तो खाली येत होता, त्याच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून ज्यावेळेस लोक कंपायमान झाले, त्यावेळेस देवाचं गौरव हे मोशेच्या चेहऱ्यावर असणाऱ्या तेजातून त्या ठिकाणी प्रगट झालं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मेघस्तंभ आणि अग्निस्तंभातनं चालणारा तो देव, त्या असणाऱ्या मेघस्तंभ आणि अग्निस्तंभातनं त्याचं गौरव आम्हाला दिसतं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाचं गौरव हे देवाचं गौरव आहे आणि देवाचं गौरव हे देवालाच देणं हे आमचं, तुमचं आणि माझं आद्य कर्तव्य आहे. अनेक वेळेस आमच्या जीवनामध्ये होतं काय, जे देवाला द्यायचं आहे ते आम्ही देत नाही आणि जे माणसांना द्यायचं नाही ते आम्ही माणसांना देऊ लागलो. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, ह्याचा आम्ही अंतःकरणपूर्वक विचार करायला हवा. काय तेच गौरव की जे देवाचं आहे तुमच्या आणि माझ्या जीवनाच्या द्वारे इतरांपर्यंत पोहोचतंय का, ते दिसलं जातं का? आम्ही खरंच हा विचार करायला पाहिजे प्रिय बंधू भगिनींनो, की काय माझ्या जीवनातनं देवाचं गौरव इतरांपर्यंत परावर्तित होतंय का? काय माझं जीवन देवाचं गौरव करण्यासाठी त्या प्रकारे मी तयार केलेलं आहे का? की फक्त मी माझ्या मुखानच देवाचं गौरव करत आहे का? मी माझ्या शब्दानेच केवळ मी परमेश्वराला म्हणते की प्रभू मी तुझं गौरव करतो, प्रभू मी तुझं गौरव करतो. आणि म्हणून ते गौरव आमच्या जीवनाच्या द्वारे दिसणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे का, योहानाचं शुभवर्तमान याचा 17वा अध्याय जर आम्ही काढला आणि 17व्या अध्यायाच्या असणाऱ्या मला वाटतं पहिल्याच वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताची प्रार्थना आहे, वियोगासमयीची असणारी जी प्रार्थना आहे किंवा त्याचा असणारा जो
शेवटच्या ज्या गोष्टी आहेत वधस्तंभावर जाण्याच्या अगोदर पित्या संगती तो अतिशय सुंदर रीतीने ही प्रार्थना त्या ठिकाणी बोलत आहे. आणि त्या प्रार्थनेमध्ये तो बोलत असताना तो म्हणतो, योहान कृष्ण वर्तमानाच्या 17व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये तो म्हणतो, ह्या गोष्टी बोलल्यावर येशूवर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, हे माझ्या बापा, वेळ आली आहे पुत्राने तुझे गौरव करावे, म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर. जे तू त्याला दिले आहे त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे, म्हणून तू मनुष्य मात्रावर त्याला अधिकार दिला आहे. सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाचं गौरव देवाला देणं. ख्रिस्तानं काय केलं? ख्रिस्तानं तेच केलं. पित्याचं गौरव पित्याला दिलं. स्वर्गीय पित्याचं गौरव त्याने त्या ठिकाणी पित्याला दिलं. आणि म्हणून ख्रिस्तानं देवाचं गौरव कसं पूर्णत्वास त्याच्या जीवनाच्या द्वारे नेता येईल ह्याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलं. 4थ्या वचनामध्ये जर आपण बघितलं, योहान कृष्ण वर्तमान याचा 17वा अध्याय आणि त्याचं 4थं वचन जर आम्ही बघितलं, त्या ठिकाणी म्हटलेले, जे काम तू मला करावयास दिले ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, 4थ्या वचनामध्ये स्पष्टपणे तो म्हणतो की जे काम तू मला दिलंस ते मी पूर्ण करून पृथ्वीवर तुझं गौरव केलेलं आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जोपर्यंत आम्ही या भूतलावावर आहोत, काय आमची ही प्रार्थना असेल का की प्रभू, जे काम तुम्हाला दिलंस, ज्या उद्देशाने प्रभू तुम्हाला जन्माला घातलंस, ज्या उद्देशाने प्रभू तुम्हाला घडवलंस, आपल्या प्रतिरूपाचा आपल्या सदृश्यमतेमध्ये तुम्हाला घडवलंस, काय मी हे म्हणू शकतो का की प्रभू, मी या पृथ्वीवर राहून तुझं गौरव केलेलं आहे. जे तू मला सांगितलं होतंस, जो दृष्टांत तू मला दिला होतास, ज्या इच्छा तुझ्या वचनाच्या द्वारे माझ्या जीवनामध्ये तू प्रगट केल्या होत्यास, त्या मी पूर्णत्वास नेऊन तुझं गौरव केलेलं आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाची ही इच्छा आहे की आम्ही त्याचं गौरव करावं. आमचं हे आद्य कर्तव्य आहे. ज्या ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी आपला प्राण दिला, ज्या ख्रिस्ताने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावर आपलं सर्वस्व अर्पण केलं, त्या ख्रिस्ताचं गौरव आमच्या जीवनाच्या द्वारे होणं हे तुमचं आणि माझं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टी ज्यावेळेस आम्ही बघत आहोत, देवाची कृपा आणि त्या कृपेच्या द्वारे त्याच्या गौरवाची स्तुती होणं हे अतिशय गरजेचं आहे. कारण त्याच्याद्वारे आमच्या जीवनामध्ये बरेच आशीर्वाद त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आम्हाला हे बघणं गरजेचं आहे की त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती त्या ठिकाणी आमच्या जीवनाच्या द्वारे होणं हे गरजेचं आहे. का हे होणं गरजेचं आहे? पुढे तो म्हणतो, इफिस्करास पत्राचा 1 अध्याय आणि 6व्या वचनाच्या 2ऱ्या भागामध्ये तो म्हणतो, ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठाई विपुलतेने केली आहे. देव त्याच्या असणाऱ्या एकुलते एक पुत्राच्या द्वारे त्यानं जी कृपा आमच्या जीवनामध्ये केली, ही कृपा करत असताना त्याने कुठल्याही प्रकारची आडभिंत ठेवली नाही, त्याने कुठल्याही प्रकारचं रेस्ट्रिक्शन ठेवलं नाही, त्यांनी कुठल्याही प्रकारचं लिमिटेशन ठेवलं नाही. तर त्या ठिकाणी संत पाऊल या इफिसच्या मंडळीला म्हणत असताना म्हणतो ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठाई, त्या ख्रिस्ताच्या ठाई विपुलतेने केलेली आहे. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही योहानकृत शुभवर्तमानाच्या 10व्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो, त्यावेळेस त्या ठिकाणी म्हणत असताना येशू ख्रिस्त म्हणतो की चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावयास येतो, मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलोय. आणि म्हणून ख्रिस्ताच्या असणाऱ्या कार्याला कधीच संत पौलाचं स्टेटमेंट हे कॉन्ट्राडिक्ट झालेलं नाहीये. जे ख्रिस्ताची इच्छा आहे ती तंतोतंत इच्छा संत पौल त्याच्या असणाऱ्या लिखाणातनं तो प्रदर्शित करत आहे. जे लिखाण पवित्र आत्म्याने प्रेरित झालेलं आहे. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे की त्यानं जी कृपा आमच्या जीवनामध्ये केली, कोणाच्या द्वारे? तर त्या प्रियकराच्या द्वारे, की ज्यानं तुमच्या आणि माझ्यासाठी, आपल्या पापांसाठी त्याचं सर्वस्व त्या वधस्तंभावर दिलं.
आणि म्हणून त्याच्याद्वारे जी कृपा आमच्या जीवनामध्ये झाली ती अशीच झाली नाही, ती लिमिटेड झाली नाही, तर ती विपुल प्रमाणामध्ये झाली. आणि म्हणून देव जे देतो ते आम्हाला विपुलतेनं देतो. देव जे देतो ते आम्हाला अबंडंटली देतो. देव जे देतो ते आम्हाला ते देत असताना तो आपला हात आखडत नाही, तो ते विपुल प्रमाणामध्ये देतच राहतो, देतच राहतो आणि देतच राहतो. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी. देवाचं गौरव आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. हे कधी आम्ही समजून घेऊ? ज्यावेळेस आम्ही त्याच्या कृपेचा अनुभव घेऊ. माझ्या मामांनी की आजोबांनी लिहिलेलं एक सुंदरसं भजन आहे आणि त्या भजनामध्ये ते म्हणतात, तुझ्या कृपेचा अनुभव येतो ठाई ठाई होऊ कसा उतराई. प्रभू, मी तू केलेल्या त्या अपार अशा कृपेबद्दल मी तुझं उतराई कसं हो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देव ही कृपा त्या प्रियकराच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये विपुल प्रमाणामध्ये ओततच राहिला. तो देतच राहिला, तो देतच राहिला. त्याच्या कृपेचा अनुभव घेऊया. त्याचं गौरव तो जसा आहे तसं त्याचं गौरव करूया. आणि म्हणून गौरव काय आहे तर तो जसा आहे त्याचा आहे तसा सन्मान त्याला देणं, त्याचं गौरव करणं. आमच्या जीवनाच्या द्वारे, त्याच्या अस्तित्वाच्या द्वारे, त्यांनी बोललेल्या प्रत्येक वचनाच्या द्वारे, त्याने दिलेल्या प्रत्येक दर्शनाच्या द्वारे, त्याने केलेल्या प्रत्येक चमत्काराच्या द्वारे आम्हाला त्याचं गौरव करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. पुढे जर आम्ही बघितलं तर संत पौलाच्या जीवनामध्ये जर आम्ही बघितलं आणि येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये जर आम्ही बघितलं तर आम्हाला त्या ठिकाणी दिसून येणं गरजेचं आहे की संत पौल किंवा येशू ख्रिस्त आणि संत पौल हे दोघंही देवाच्या गौरवाला अनन्यसाधारण असं महत्त्व देतात. ते अनन्यसाधारण असं महत्त्व देतात. ते का महत्त्व देतात याची 3 मुख्य कारणं आज मी तुमच्या समोर ठेवत आहे. का देवाच्या गौरवाला संत पौल आणि स्वतः येशू ख्रिस्त महत्त्व देतो आणि का देवाच्या गौरवाला मंडळीनं महत्त्व देणं गरजेचं आहे, का देवाच्या गौरवाला विश्वासणाऱ्यांनी महत्त्व देणं गरजेचं आहे, का देवाच्या गौरवाला सेवकांनी महत्त्व देणं गरजेचं आहे. कारण अनेक वेळेस एक नेगेटिव्ह थॉट आहे आणि बाकीचे जे 2 थॉट आहेत ते पॉझिटिव्ह थॉट आहेत. त्याच्याकडे आम्ही लक्ष देऊ. जर आम्ही रोमकरास पत्र आणि त्याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 18व्या वचनापासून आम्ही जर पुढची काही वचनं किंवा पूर्ण पहिला अध्याय जर आम्ही वाचला तर त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतं की का देवाला देवाचं गौरव देणं गरजेचे. सगळ्यात मोठी भयानक चूक जर ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांकडनं जर काय झाली असेल तर ती चूक ह्या असणाऱ्या रोमच्या मंडळीमध्ये संत पौल ह्या ठिकाणी सांगत असताना आम्हाला तो त्या ठिकाणी दिसत आहे. 18व्या वचनापासून मी वाचायला सुरुवात करतो. रोमकरास पत्र पहिला अध्याय आणि 18वं वचन. त्या ठिकाणी म्हटलंय, वास्तविक जी माणसे अनितीने सत्य दाबून ठेवतात, पहिली गोष्ट अनितीनं सत्य दाबलं गेलं, त्यांच्या अभक्तीवर व अनितीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रगट होतो. कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते, कारण देवाने ते त्यांना दाखवून दिले आहे. कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्यांच्या असणाऱ्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थावरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत, अशासाठी की त्यांना कसली सबब राहू नये. आता 21वं वचन बारकाईने नीट लक्षात घ्या. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाही. पहिली महत्वाची गोष्ट, का संत पौलाने आणि येशू ख्रिस्तानं देवाच्या गौरवाला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. कारण सगळ्यात पहिली गोष्ट, संत पौलाला हा अनुभव आला आणि संत पौलाचं ऑब्झर्वेशन हे होतं, ज्या गोष्टीसाठी देवाला गौरव देणं गरजेचं आहे त्या बाबीसाठी, त्या गोष्टीसाठी असणाऱ्या विश्वासणाऱ्यांनी त्याला गौरव दिलाच नाही. देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचं गौरव केलं नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, अतिशय कठीण गोष्ट मनुष्याने केली. ज्या मनुष्याला देवाने निर्माण केलं, ज्या मनुष्याच्या नाकपुड्यामध्ये त्याचा श्वास म्हणजे त्याचा आत्मा त्याने फुंकला,
या सर्व गोष्टी केल्यानंतर सुद्धा देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाही. अनेक वेळेस आमच्याही जीवनामध्ये हेच होतं. आम्ही देवाला देव म्हणून त्याचा गौरव देणं गरजेचं आहे. त्याला ओळखून त्याला ते गौरव देणं गरजेचं आहे. आणि म्हणून ही पहिली गोष्ट आहे की अनेक वेळेस त्यांनी देव म्हणून त्याचं गौरव केलं नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट जर आम्हाला बघायची असेल तर कोरिंथकरास पहिले पत्र आणि त्याच्या असणाऱ्या 6व्या वचनामध्ये, 6व्या अध्यायाच्या 20व्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी 20व्या वचनामध्ये म्हणत असताना तो म्हणतो, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात म्हणून आपल्या शरीराने देवाचं गौरव करा. त्या ठिकाणी स्पष्टपणे तो म्हणतो की आपण मोलाने विकत घेतलेलो आहोत. ख्रिस्तानं जे रक्त आमच्या पापांसाठी वधस्तंभावर सांडलं त्या रक्ताच्या द्वारे जी खंडणी भरून गेलेली क्षमा जी आम्हाला मिळालेली आहे त्या असणाऱ्या रक्तानं आम्हाला त्याने मोलाने विकत घेतलेले आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या शरीरानं त्याचं गौरव करणं गरजेचं, ही दुसरं महत्त्वाचं कारण झालं. आणि योहान सुवर्तमानाच्या असणाऱ्या 17व्या अध्यायाच्या त्या असणाऱ्या 22व्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस आम्हाला तिसरं कारण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. योहान सुवर्तमान 17वा अध्याय आणि त्याच्या 22व्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणतो, तू जे गौरव मला दिले आहे, लक्षात घ्या, तू जे गौरव मला दिले आहे ते मी त्यांना दिले आहे. कोणाला? ज्या लोकांमध्ये येशू ख्रिस्तानं सेवा केली. देवा तू जे मला गौरव दिलं, पित्या तू जे गौरव मला दिलं ते मी त्यांना दिलं आहे ह्यासाठी की जसे आपण एक आहोत, म्हणजे जसा स्वर्गीय पिता आणि पुत्र एक आहेत तसे त्यांनीही एक व्हावे. का गौरव महत्वाचा आहे? देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचं गौरव केलं नाही. देवाला ओळखायला शिकलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, आपण मोलाने विकत घेतलेलं आहोत हे आम्ही विसरता कामा नये. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, का गौरव करायचं तर ह्या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणतो की जसा तू आणि मी एक आहे, हे पित्या जसा तू आणि मी एक आहे तसं त्यांनीही एक व्हावं म्हणून मी ते गौरव त्यांच्याकडे दिलेला आहे. रे बंधू आणि भगिनींनो, हे 3 महत्वाच्या गोष्टी आम्हाला देवाचं वचन आज शिकवत आहे. आणि म्हणून देवानं ओळखून सुद्धा देवाचं गौरव न करणं, मोलाने विकत घेतलेलं आहोत याचा भ्रम पडू देऊ नका. आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट, येशू ख्रिस्ताची प्रामाणिक इच्छा त्याच्या प्रार्थनेच्या द्वारे तो आपल्या पित्याला कळवत आहे की प्रभो देवा पित्या त्यांनी एक व्हावं आणि म्हणून त्यांनी एक होऊन तुझं गौरव करावं अशी तो त्या ठिकाणी इच्छा प्रकट करत आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, तिसऱ्या आणि शेवटच्या मुद्द्याकडे लक्ष देऊया. देवाचं गौरव करणं म्हणजे नेमकं काय करणं? देवाचं गौरव काय आहे? देवाचं गौरव कशा प्रकारे आम्हाला प्रगट होऊ शकतं आम्ही ते बघितलं. देवाच्या गौरवाचं किंवा संत पौल आणि येशू ख्रिस्त का देवाच्या गौरवाला अनन्यसाधारण महत्त्व देतात त्याची 3 कारणं बघितली. आणि चौथं कारण किंवा चौथं असणारा मुद्दा जो आहे त्या ठिकाणी आम्ही बघत आहोत, देवाचं गौरव करणं म्हणजे नेमकं काय करणं. आता देवाचं गौरव करणं म्हणजे नेमकं काय करणं हे योहान सुवर्तमानाच्या 17व्या अध्यायाच्या 1ल्या वचनापासून आम्हाला पाहणं गरजेचं आहे. कारण ज्या गोष्टी ह्या ठिकाणी या प्रार्थनेमध्ये, ख्रिस्ताच्या प्रार्थनेमध्ये आम्हाला दिसत आहेत त्या अतिशय सर्वसाधारण गोष्टी आहेत. पण त्या सर्वसाधारण जरी असल्या तरी त्या ख्रिस्ताच्या मुखाच्या द्वारे त्या ठिकाणी आलेल्या आहेत म्हणून त्याला अनन्यसाधारण महत्त्व आमच्या जीवनासाठी प्रगट होतं. आणि म्हणून का देवाचं गौरव देवाला देणं गरजेचं आहे, देवाचं गौरव देणं म्हणजे नेमकं काय करणं आज आम्ही बघणार आहोत. भरपूर लिस्ट आहे, त्याच्याकडे आम्ही थोड्या वेळ लक्ष केंद्रित करणार आहोत. देवाचं गौरव करणं म्हणजे योग्य वेळेला देवाला देवाचा सन्मान देणं, हर वेळी देवाला देवाचा सन्मान देणं. पुढं जर आम्ही बघितलं साधारण 2ऱ्या वचनामध्ये, योहान सुवर्तमान 2ऱ्या वचनामध्ये त्या ठिकाणी तो म्हणतो, जे तू त्याला दिले आहेस त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे म्हणून तू मनुष्य मात्रावर त्याला अधिकार दिलेला आहे. देवाचा अधिकार जीवनामध्ये
प्रगट करणं, देवाच्या अधिकाराला ग्रहण करणं. त्याच्यानंतर तिसऱ्या वचनामध्ये आपण आलो तर त्या ठिकाणी तो म्हणतो की त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावं. तिसरी महत्वाची गोष्ट, देवाला देवाचं गौरव देणं म्हणजे येशू ख्रिस्ताला पूर्णपणे ओळखून घेणं, येशू ख्रिस्ताला वचनाच्या द्वारे ओळखण्याचा प्रयत्न करणं. चौथी महत्वाची गोष्ट, चौथ्या वचनामध्ये तो म्हणतो, जे काम तू मला करावयास दिले ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझं गौरव केलेलं आहे. देवाचं गौरव कधी होतं माहितीये का? ज्यावेळेस देवानं दिलेलं काम त्याच्या इच्छेमध्ये ज्यावेळेस आम्ही पूर्ण करतो. देवाचं गौरव करणं म्हणजे देवाच्या इच्छेमधलं काम देवाच्या इच्छेने पूर्ण करणं. त्याच्यानंतर 6व्या वचनामध्ये आम्ही आलो तर त्या ठिकाणी तो म्हणतो, जे लोक तुम्हाला जगातून दिले त्यांना मी तुझे नाव प्रगट केले. देवाचं गौरव करणं म्हणजे देवाचं नाव इतरांपर्यंत प्रगट करणं, देवाचं नाव इतरांना प्रगट करणं. 6व्या वचनाच्या शेवटच्या भागामध्ये म्हटलेलं आहे, आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे. देवाचं गौरव करणं म्हणजे देवाचं वचन पाळणं. 7व्या वचनामध्ये म्हटलेले, आता त्यांना समजले आहे की जे काही तू मला दिले आहे ते सर्व तुझ्यापासून आहे. देवाचं गौरव करणं म्हणजे काय माहिती आहे का प्रियांनो? जे देवानं दिलेलं आहे ते देवापासून आहे हे स्वीकारणं. पुढे 7व्या वचनामध्ये आम्ही बघितलं, 8व्या वचनामध्ये तो म्हणतो, कारण जी वचने तू मला दिली ती मी त्यांना दिली आहेत, ती त्यांनी स्वीकारली, मी तुझ्यापासून आलो हे त्यांनी खरोखर ओळखले आणि तू मला पाठविले असा त्यांनी विश्वास ठेवला. 3 महत्वाच्या गोष्टी काय काय? ती त्यांनी स्वीकारली. देवाचं गौरव म्हणजे देवाचं वचन स्वीकारणं, देवाचं गौरव करणं म्हणजे देवाला खरीखुरी ओळख देणं, आणि देवाचं गौरव करणं म्हणजे देवानं पाठवलेल्या गोष्टींवर परिपूर्ण रीतीने परिपक्व रीतीने विश्वास ठेवणं. 9व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, कारण ते तुझे. शेवटच्या वचनामध्ये तो म्हणतो, 9व्या वचनाच्या शेवटच्या भागामध्ये म्हणतो, कारण ते तुझे आहेत. देवाचं गौरव करणं म्हणजे काय माहितीये का? कायमस्वरूपी ख्रिस्ताचे होऊन जाणं, कायमस्वरूपी ख्रिस्ताचं होऊन जाणं. आणि एवढंच केवळ नव्हे, जर आम्ही 11व्या वचनामध्ये जर आलो तर त्या ठिकाणी तो म्हणतो की तसे त्यांनी एक व्हावे. देवाचं गौरव करणं म्हणजे आम्ही एक असणं, स्वतःला सत्यात समर्पित करणं, स्वतःला वाईटपासून राखणं, स्वतःला या जगापासून अलिप्त ठेवणं, स्वतःला ख्रिस्ताबरोबर एकत्रित करणं, सर्वांनी एकत्रित राहणं, एक होणं आणि एक दिलाचं होऊन देवाचं अभिवचन पूर्णत्वास नेण्यासाठी त्या ठिकाणी कसोशीनं प्रयत्न करणं. देवाचं गौरव करणं म्हणजे एवढ्या सर्व गोष्टी करत राहणं. कोण? आम्ही. कोण? मंडळी. कोण? देवाचे प्रियजन हे लेकरं. आणि म्हणून आम्हाला योहानकृत सुवर्तमानाची 17व्या अध्यायामध्ये असणारी जी येशूने केलेली प्रार्थना आहे, या असणाऱ्या संपूर्ण प्रार्थनेमध्ये त्याच्या असणाऱ्या प्रत्येक वक्तव्यामध्ये देवाचं गौरव नेमकं कसं करायचं हे आम्हाला त्या ठिकाणी शिकायला मिळतं. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, हे लक्षात आपण घेऊया की देवाचं गौरव करणं म्हणजे देवाचा सन्मान आहे तसा त्याला देणं. आणि म्हणून दुसऱ्याही असणाऱ्या काही शास्त्र भागांमध्ये जर आम्ही बघितलं, योहानाचं सुवर्तमान ह्याचा 1ला अध्याय आणि त्याच्या असणाऱ्या 14व्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं तर ह्या गौरवाचं असणारं जे कॅरेक्टरिस्टिक आहेत, जे गुणधर्म आहेत ते आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात. योहानकृत सुवर्तमान ह्याचा असणारा 1ला अध्याय आणि त्याच्या असणाऱ्या 14व्या वचनामध्ये लिहिणारा लेखक त्या ठिकाणी स्पष्टपणे म्हणतो की शब्ददेही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचं गौरव पाहिलं, ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे, असे अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होतं. देवाचं गौरव हे देवाच्या कृपेनं आणि देवाच्या सत्यतेनं परिपूर्ण आहे. देवाचं गौरव अर्धवट नाहीये. देवाला देवाचं गौरव देत असताना आम्ही ते वरवर नाही देऊ शकत. देवाला देवाचं गौरव देत असताना आम्ही ते अर्धवट नाही देऊ शकत. देवाचं गौरव देत असताना केवळ आम्ही मुखाच्या द्वारे त्याला देवाचं गौरव देऊ शकत नाही. आणि म्हणून अंतःकरणापासून निघालेली जी आर्त हाक आहे, अंतःकरणापासून निघालेली जी आर्त आरोळी आहे, अंतःकरणापासून निघाले जे परमेश्वरासाठी दिलेले जे धन्यवाद आहे, त्यातून देवाचं गौरव करणं
हे तुमचं आणि माझं आद्य कर्तव्य आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाचा गौरव करणं आणि म्हणून व्यसनामध्ये राहून आम्ही फक्त देवाचं गौरव करत राहणं, त्याची स्तुती करत राहणं हे नाहीये. देवाचं गौरव देवानं त्याच्या वचनामध्ये प्रगट केलेलं आहे. देवाचं गौरव हे कुठं रस्त्यावर पडलेलं नाहीये की जे उचललं आणि ते देवासाठी बोललं गेलं. देवाचं गौरव हे देवाला देणं गरजेचं आहे. देव जसं आहे तसं त्याच्याकडे पाहणं, देव जसं आहे तसं त्याच्याकडे बघत राहणं, जे देव जसं आहे तसं त्याच्या प्रगटीकरणावर विश्वास ठेवणं, देव जसं आहे तसं त्याच्या दैवी गुणधर्मावर कुठल्याही प्रकारे त्या गुणधर्मांना छेडछाड न करता त्याच्या परिपक्वतेमध्ये वचनांच्या द्वारे पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये मार्गक्रमण करत राहणं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाचं गौरव आणि म्हणून देवाचं गौरव करणं हे मंडळीचं आद्य कर्तव्य आहे. यासाठी की त्या गौरवाच्या द्वारे देवानं आम्हाला एका विशिष्ट कार्यप्रणालीमध्ये ठेवलेलं आहे. यासाठी की त्याच्या गौरवाची, त्याच्या कृपेच्या द्वारे आम्ही स्तुती करावी. 6व्या वचनाच्या दुसऱ्या भागामध्ये मी बागाशी म्हटलो त्याचप्रमाणे तो म्हणतो, ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठाई विपुलतेने केली. आणि म्हणून त्याच्या विपुलतेचा जर अनुभव आम्हाला घ्यायचा आहे तर त्याचं गौरव त्याला जसा तो आहे तसं देणं गरजेचं आहे. देवबाप करो या वचनाच्या द्वारे तो तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. प्रार्थना करू. देवबापा, आम्ही पुन्हा एक वार तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझे आभार मानतो. या कठीण काळामध्ये सुद्धा देवबापा तुझ्या वचनाच्या द्वारे तू आमच्या संगती बोलत आहेस. या कठीण काळामधून जात असताना सुद्धा तुझं आरोग्य तू आम्हाला देत आहेस. तुझे आभार मानतो जिवंत देवबापा की ज्या अद्भुत प्रकारे तू आमच्या जीवनामध्ये काम केलंस, ज्या पित्याने आमच्या जीवनामध्ये काम केलं, ज्या स्वर्गीय पित्याचा एकुलता एक पुत्र की जो आमच्यासाठी या धरतीमध्ये आला आणि ज्याने आमच्यासाठी त्या वधस्तंभावरचं मरण सहन केलं, आम्ही त्या ख्रिस्ताला स्मरतो देवबापा आणि प्रार्थना करतो प्रभू की त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती आमच्या जीवनात न व्हावी. जी कृपा त्याने त्या प्रियकराच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये विपुलतेमध्ये केलेली आहे प्रभू, आम्ही ती समजून घ्यावी. आम्ही त्याच्याकडे कानाडोळा करू नये प्रभू, आम्ही त्याच्याकडे डोळे झाक करू नये प्रभू. जे आम्हाला ख्रिस्ताच्या द्वारे प्रगट झालेले ते जसं आहे तसं प्रभू आम्ही स्वीकारावं. त्यासाठी लागणारी तुझी दया, तुझी कृपा तू दे. तुझ्या वचनाच्या द्वारे बोललास देवबापा, आम्ही तुझे आभार मानतो. प्रार्थना करतो प्रभू, आज ज्या ज्या ठिकाणी गृहभक्ती झालेली आहे, होत आहे, त्या प्रत्येकाला येशूच्या नामामध्ये आशीर्वादित तू कर. जे दान गोळा करण्यात आलेले प्रभू, दशमांश असेल प्रभू, स्वनाकाराची अर्पण असतील, संतोषानं दिलेली अर्पण असतील प्रभू, ते प्रत्येक दान येशूच्या नामामध्ये आशीर्वादाचं तू कर आणि त्यातून तुझं गौरव व्हावं. त्यातून प्रभूजी तुझ्या नावाला गौरव प्राप्त व्हावं अशी दया आणि कृपा तू. पुन्हा एक वार प्रभू आम्ही तुझे आभार मानतो की आत्तापर्यंत तुझी दया, तुझी कृपा आमच्या जीवनात तू नवी केलीस. वचनाच्या द्वारे बोललास, तुझे आभार मानत प्रार्थना ख्रिस्त येशूच्या द्वारे केली म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडलं आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सुवंद्य देवा परात्पर, स्तवा हो त्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्मा जान, त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन. आणि आता बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणारी देवबापाची प्रीती,
प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर येथून पुढे सदा सर्व काळासाठी असो. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus.